बुद्ध धम्माचे तत्वज्ञान जो कोणी स्वीकारेल, जो कोणी अंमलात आणेल, जो कोणी आचरण करेल त्याचे जीवन सुखमय, समाधानी आणि सुखी समृद्ध होईल। त्यामुळे बुद्ध आणि धम्म सर्वांनी वाचलं पाहिजे, आचरण केले पाहिजे, पंचशिलेचे पालन केले पाहिजे, दर रविवारी बुद्ध विहारात गेले पाहिजे, असे बुद्ध विहार दरवेळी उघडले पाहिजे, त्यामध्ये बुद्ध धम्माचे वाचन झाले पाहिजे। हे जर झाले तर बुद्ध धम्माचे प्रचार प्रसार व धम्म वाढवणे हे होय, असे मत भंते शीलचंद्र बोधी यांनी व्यक्त केले। ते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तालुका स्मारक समिती येथील वर्षवासानिमित्त उपासकांना मार्गदर्शन करताना आपले मत व्यक्त केले। सकाळी 5:30 तर 7 वाजेपर्यंत मेडिटेशन व सायंकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत बुद्ध धम्माच्या ग्रंथाचे वाचन असे 3 महिने उपक्रम सुरू आहे। या प्रसंगी तालुका स्मारक समितीचे अध्यक्ष दीपक साखरे, उपाध्यक्ष अशोक रंगारी, पुष्पा बडोले, शीतल नागदेवे, सुलभा हुमने, शालू नंदेश्वर, नंदा कोचे, संगीता मेश्राम, सविता राऊत, प्रतिमा राऊत, शशिकला सांगोलकर, नलिनी करमकर, गीता खंडारे, सुनंदा कोटांगले, धनवंत नंदेश्वर, श्यामल मेश्राम, कल्पना सांगोळे, विना सहारे, कोमल खोब्रागडे, अरविंद राऊत, किशोर राऊत, चंदन मेश्राम, स्वर्णमाला गजबिये, उत्तमा गटपायले, सोनू राऊत, अशोक रंगारी, बीटी राऊत, डीजी रंगारी व इतरही बौद्ध उपासक या प्रसंगी मी डॉक्टर बाबासाहेब बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तालुका स्मारक समिती येथे आहे। या ठिकाणी भंते शीलभद्र बोधी या ठिकाणी गेल्या म्हणजे आषाढी पौर्णिमा ते अश्विनी पौर्णिमेपर्यंत 3 महिने वर्षावासाचा कार्यक्रम सुरू आहे। सकाळी मेडिटेशन आणि सायंकाळी बुद्ध आणि धम्म यांच्यावर त्यांच्या प्रवचन होत असते। अतिशय सुंदर कार्यक्रम। तर काय सांगाल याविषयी? 3 महिने या ठिकाणी कार्यक्रम आहे आणि त्याविषयी आपण या ठिकाणी सकाळ सायंकाळ वेळ देऊन उपासकांच्या प्रबोधन करत आहेत। याच्यातून काय बोध मिळेल, काय देता येईल आपल्याला, काय सांगा? हे बघा, भिक्खू लोकांचं कार्य हे प्रसार आणि प्रचार करणे असते आणि विशेष करून ज्या वेळेला साखरे सरांनी मला इथे वर्षावसासाठी बोलवलं, मी आलो। इथं तो कार्यक्रम चालू झाला आणि विशेष करून मला असं आवडलं, विहार छान आहे, प्रांगण छान आहे। जसं हे छान आहे तसे इथले उपासक आणि उपासिका देखील छानच आहेत। ते येतात, सकाळी 5ला येतात, मेडिटेशन करतात, 6ला वंदना होते, 6:45ला निघून जातात, सायंकाळी परत 5 वाजतापासून येण्याला सुरुवात करतात, 6ला आमचं ग्रंथपठण होते आणि जे त्यांना मला काही सांगायचं आहे ते चांगल्या प्रकारे मी सांगत आहो। मी म्हटल्यापेक्षा तुम्ही सरांना विचारू शकता की त्यांना ते आवडते अथवा आवडत नाही। तर मी माझ्या स्वतःच्या म्हटल्यानुसार मला जसं प्रवचन प्रसार प्रचार करता येते, जशी देशना देता येते तसे देण्याचा मी प्रयत्न करतो। याच्यामध्ये जे उपासक आणि उपासिका संतुष्ट आहेत की नाराज आहेत हे मला नाही सांगता येणार, परंतु एकंदरीत जर बघितलं तर इथला हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडत आहे। सुरुवातीला जरी कमी उपस्थिती असली पण आता दिवसेंदिवस वाढत आहे। एक तर पाऊसही कमी झालेला आहे, त्याच्यामुळे लोक येतील असं मी गृहीत धरतो। बुद्ध आणि धम्म याविषयी जे प्रवचन देतात त्यावेळेस त्याचं आचरण झालं पाहिजे, त्या पद्धतीने वागलं पाहिजे, याविषयी उपासकांची काय प्रतिक्रिया असते, काय सांगा? या ठिकाणी जरी मी सांगतो ते ऐकतात देखील। इथं माझ्यासमोर ते हो म्हणतात, पण गेटच्या बाहेर गेल्यानंतर काय करतात हे मी तर लक्ष ठेवूच शकत नाही। इथं मी सांगतो तसं त्यांनी घरी जरी आचरण केलं, इतर लोकांशी जरी केलं तरी मला वाटतं की आपलं काहीतरी फलित प्राप्त झालं असावं किंवा माझं सांगणं त्यांच्या लक्षात आलं असावं। आपल्याला समाजात बौद्ध भाषेचं लक्षात येते की बौद्ध आणि धम्म जो ग्रंथ आहे बाबासाहेबांनी लिहिलेला अतिशय उत्तम आहे, परंतु त्याचं पालन होताना दिसत नाही। पालन झालं पाहिजे या दृष्टिकोनातून तुम्ही देशाला काय संदेश द्याल?
माझी संदेश देण्याची काही गरज नाही, कारण जो तो उपासक आहे किंवा उपासिका आहे, ज्या वेळेला त्याच्या हातात माईक येते त्यावेळेला सर्वात पहिला शब्द त्यांच्या तोंडातून निघते, अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध. म्हणजे त्यांनीच अगोदर आज 26 वर्षे झाले तेव्हापासून त्यांनी शांतीचा घेतली आणि त्याचाच मी एक पुत्र या नात्याने माझाही प्रचार तोच चालू आहे. आणि लोकांना जर आपल्या कुटुंबात, आपल्या समाजात, आपल्या गावात, आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये शांती जर नागवायची असली तर भगवान बुद्धाच्या धम्माशिवाय पर्याय नाही. सर, बौद्धविहार गावोगावीमध्ये आहेत, परंतु बौद्धविहारामध्ये कमीत कमी हप्त्यातून किंवा आठवड्यातून एक दिवस बौद्धविहारात लोक आले पाहिजे, बुद्धवंदना घेतली पाहिजे. परंतु तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये असं होताना दिसत नाही. 14 एप्रिलला आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनात त्यावेळेसच बौद्धविहार उघडतात. यावर तुमचं काय मत आहे? त्याच्यावर माझं एकच मत आहे की इथे जो तो स्वतः शहाणा झालेला आहे त्या लोकांना मी शहाणा न म्हणता अतिशहाणा म्हणतो. कारण कसं आहे की अतिशहाण्या लोकांना समजून सांगणं म्हणजे आपल्या डोक्याला हडाडक करणं आहे. त्याच्यामुळे फक्त आपलं कार्य जे आहे ते करत राहावं. बाकीचे लोक काय करतात हे त्यांच्या कुटुंबामध्ये जाऊन तर मी नाही बघू शकत, किंवा त्याच्यात परिवर्तन झालं अथवा नाही झालं हे मी नाही सांगू शकत निश्चित. बुद्ध आणि धम्म या ग्रंथामधील असे महत्त्वाचे कोणते मुद्दे सांगाल की ज्याचा परिणाम बौद्ध उपासकावर होईल? त्याच्यात मुद्दे सांगण्याची काहीच गरज नाही. भगवान बुद्धाने त्यावेळेस सांगितलं, जे त्यांच्या डोक्यावरून जाते ते 4 आर्य सत्य आपण बाजूला ठेवू, 7 बोधांग बाजूला ठेवू. ते जे आहेत या डीपमध्ये इथले लोक कोणीही जाऊ शकत नाही, त्यांना त्याच्याविषयी माहिती नाही. म्हणून साधा आणि सोपं भगवंताने सांगितलं की संन्यास घेऊन हिमालय पर्वताकडे जाऊन समाधीस्थ बसते, किंवा ज्याला जप करणे तप करणे म्हणतात, उपाशी तपाशी राहून कंदमुळे खाऊन जे काही आपली जीविका चालवतात आणि उठल्या सुटल्या जप करत बसतात, याच्यापासून काही मिळणार नाही असं भगवंतांनी सांगितलं. मुक्ती म्हणतात ते लोक, आपल्यामध्ये निर्वाण आहे, निर्वाण हे जिवंतपणे मिळते. पण आपल्या ह्या खेड्यापाड्यातील जे लोक आहेत यांना अहरत म्हणजे काय हेच कळत नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट ही की त्याच्या जी 4 पायऱ्या आहेत, तर श्रोतापन्न व्हायला कोणी तयार नाही, सकृदागामी माहीत नाही, अनागामी फार दूर आहे आणि त्याच्याही पेक्षा दूर अहरत पद आहे. त्याच्यामुळे फक्त भगवान बुद्धाने सांगितलं की जास्त टोकाचंही पाऊल उचलायचं नाही आणि जास्तीत जास्त खालच्या थराचंही आपल्याला याचं आचरण करायचं नाही. फक्त आणि फक्त उपासक आणि उपासिकेसाठी पंचशील दिलेलं आहे, त्रिसरण आणि पंचशील. हे जरी घेऊन त्याचं त्यांनी आचरण केलं तर निश्चितच त्यांच्या घरामध्ये आनंदी वातावरण निर्माण होईल. त्यानंतर जे काही आपले महिन्यातून 4 उपवास येतात त्यामध्ये ज्या काही श्रद्धावान उपासिका आहेत, उपासक आहेत, त्यांनी जर ते ज्याला आपण काया वाचा आणि मनातून त्या अष्टशिलाचं पालन केलं किंवा त्याच्यामधून जे काही निवडक असतील ते जर घेतलं तर निश्चितच त्यांच्या घरामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही.